मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले। येणाऱ्या 30 मे पासून मनोज जरांगे पाटील जे ते आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार आहे। आज या उपोषणाची घोषणा करण्यासाठी मनोज जरांगे यांनी महत्त्वाची बैठक जी आंतरवली सराटीमध्ये बोलवली होती। या बैठकीला राज्यभरातून मराठा बांधव देखील दाखल झाले। आपल्यासोबत हे सगळे मराठा बांधव आहेत, काय वाटतं त्यांना जाणून घेऊ। आंतरवाली सराटीचे जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण करतात आता 30 तारखेपासून। ते तर करायलाच पाहिजे, पण ते आता कसं आहे, शासनाने जो निर्णय दिलेला आहे तो कंप्लीट करायलाच पाहिजे। पाटील मागं हटणार नाहीत आणि घेतल्याशिवाय बी सोडणारच नाही। ती दाखवून दिली ताकद काय आहे मराठ्याची। मराठ्याची ताकदीला कोणी नादी लागू नये आणि सरकारने जे प्रश्न दिलेले ते सोडायलाच पाहिजे। याच्यात मागं हटणार नाही पाटील, हे तितकंच खरं आहे। मुंबईला आंदोलन झालं होतं, सरकारने हैदराबाद गॅझेटचा GR काढला, तो लागू देखील झाला। 308 प्रमाणपत्रच फक्त निघाले। सरकारनं फसवलं म्हणायचं परत। निश्चित प्रमाणात सरकारने या ठिकाणी पूर्ण मराठा समाजाला, महाराष्ट्रातल्या पूर्ण मराठा समाजाला फसवलेलं आहे। आमची तळमळीची अशी इच्छा असते की मनोजदादांनी आरक्षणासाठी मनोजदादांनी कुठलंही यापुढे उपोषण करू नये, कारण की त्यांच्या पोटामध्ये नेहमी दुखत असते। पण या सरकारला जर या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य जर नसेल तर दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा किंवा मराठा माझा या उक्तीप्रमाणे जर सरकारने जर ऐकलं नाही आमचं मराठा समाजाचं, तर निश्चितप्रमाणे मुंबईने आम्ही दिल्ली देखील जाम करणार आहोत। देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती आहे की मनोजदादा जरांगे यांच्या मागणीप्रमाणे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करून तात्काळ प्रमाणपत्राचं वाटप त्यांनी केलं पाहिजे। या अगोदर मनोज जरांगे पाटील पहिल्यांदा एकदा मुंबईला गेले तेव्हा सगळे सोयऱ्याचा GR निघाला, मात्र त्याची काही अंमलबजावणी झाली नाही। नंतर हैदराबाद GR काढला, ते पण त्यात पण आज काही सगळ्यांना प्रमाणपत्र मिळत नाही। सरकार वारंवार फसवत आहे का? सरकार वारंवार मराठा समाजाला फसवत आहे। मनोज जरांगे पाटलांना ज्या ज्या मागण्याचा त्यांनी विचार केला होता, जे आम्ही प्रश्न सोडू म्हणून सांगितले, ते एकही प्रश्न त्यांनी आजपर्यंत सोडवला नाही। म्हणून दादाला नाईलाज असतो हे उपोषण करण्यास भाग पडू राहिले। अनेक मराठा बांधवांची अशी भूमिका होती जेव्हा जरांगे पाटलांनी तारीख जाहीर केली की इथं उपोषण करू नका, मुंबईला चला। नक्कीच आम्ही पाटलासोबत नक्की सोबत आहेत पूर्ण मराठा बांधव, आणि पाटलांनी जो आदेश दिला आम्ही तो 100% फॉलो करणार। आणि येणाऱ्या काळामध्ये पाटील जे निर्णय देतील आम्हाला ते आम्हाला मान्य राहील पूर्ण मराठा समाजाला, आणि इतर समाजही आमच्या पाठीमागं आहे, एवढंच सांगतो मी। काही समाज बोलत होता की जरांगे पाटील आता संपले, सरकारच्या माध्यमातून जी सरकारने पाळलेली काही कुत्री त्यांनी सांगितलं होतं की जरांगे पाटील संपले, परंतु जरांगे पाटलांनी आज नुसती मिटिंग लाखोची घेऊन लोकांच्या उपस्थितीतून त्यांनी दाखवून दिलं की आज जरांगे पाटलाच्या मागं किती लोक आहेत। त्यामुळे जरांगे पाटील कधीच संपणार नाही, हे सरकार संपेल जर आरक्षण नाही दिलं तर, परंतु जरांगे पाटील कायम मराठ्यासाठी आणि सर्व समाजासाठी जिवंत असणार आहेत। अजून काही मराठा बांधव आहे दादा, आज बैठक बोलवली होती, मोठ्या संख्येनं मराठा बांधव दाखल झाले होते। 30 तारखेपासून उपोषण करायचं म्हणतात परत। दादा 30 तारखेपासून उपोषण करायचं म्हणतात, पण ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो त्यावेळेस सरकारनं मान्य केलं होतं की हैदराबाद गॅझेट लागू केलं, त्याचा तर काय उपयोगच झाला नाही। पण सातारा गॅझेट लागू करू, राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या समितीमध्ये होते। ते म्हणले होते की तुम्हाला 8 दिवसात सातारा गॅझेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील, पण त्याच्यावर काही अंमलबजावणी झाली नाही। फक्त दादांना पोकळ आश्वासन देण्यात येत आहे आणि त्यांचा सारखा भ्रमनिरास करण्यात येत आहे। त्यामुळं शेवटची आणि अंतिम लढाई ही आता ही 31 तारखेला ठरणार आहे। अंतिम लढाई का तसं आरक्षणाची? अंतिम लढाई म्हणलं तर अंतिम लढाई, नाहीतर ऐकलं का असं जर चालू झालं हे जर राहिलं तर सरकार तर टिकणारच नाही आहे। आणि मराठा समाज हा कधीसुद्धा मागे पडणार नाही आहे। आमचा मनोजदादा ऐक नाही, त्यांच्या पाठीशी सकळ मराठा पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे, एक म्हटलेलं आहे आणि तो राहणार आहे। मनोज जरांगे पाटलाची कुठेतरी फसवणूक सरकार करते का? कारण पहिल्यांदा हैदराबाद गॅझेट लागू केलं, काही प्रमाणपत्र निघाले देखील, मात्र त्याची व्हॅलिडिटी होत नाही। प्रमाणपत्र केवळ 308 प्रमाणपत्र जे आहे ते मराठवाड्यामध्ये निघालेले। ॲक्च्युली खरोखरच फसवणूक करतेच आहे। म्हणजे गाजर देतात ना त्याप्रमाणे गाजरच दिले आजपर्यंत। 57,000 नोंदी लाख सापडून सुद्धा अजून दाखले किती निघालेत? अजिबात दाखले निघाले नाहीत। ह्याचं कारण काय माहिती आहे का? पूर्ण सरकार दाखले काढायला सुद्धा काही आमच्या म्हणजे तालुक्यातल्या, माझ्या खडाव तालुक्यामध्ये कमीत कमी 30,000 नोंदी सापडलेल्या आहेत। दाखले काढायला म्हणजे देत नाहीत, म्हणजे हे आणा ते आणा ते आणा। गरीब जर समाज, आमचा गरीब समाज आहेच,
अडवणूक केलेली झालेली आहे पूर्ण नक्कीच आंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांच्या ह्या काही भावना होत्यात. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी 30 मे पासून आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करतायत आणि त्यासाठी एक तयारी म्हणून किंवा घोषणा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलवली होती. कॅमेरामन मोहम्मद इरफानसह अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली सराटी, जालना.